हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत पॅलिएटिव्ह केअर इन ऑन्कोलॉजीमध्ये मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा आपला सब्जेक्ट आहे. पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच काय, जे की ऑन्कोलॉजीमध्ये जास्त करून यूज करतात. पॅलिएटिव्ह केअर जे सिक पेशंट असतात, खूप सिव्हिअरली सिक पेशंट असतात, सो त्या पर्सनमध्ये आपण जे केअर करतो त्याला आपण पॅलिएटिव्ह केअर असं बोलतो. त्यामध्ये काय, पॅलिएटिव्ह केअर हेल्थ केअर इज फोकसिंग ऑन हेल्पिंग सपोर्ट अँड गाईड पेशंट्स who have life limiting and the serious illness as well as their families and caregivers. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय, जे पर्सन खूप सिरियस इलनेसमध्ये सफर करतात, त्यांच्याकडे खूप कमी टाईम राहतो की त्यांची लाईफ ते त्यांना सर्वाईव्ह करायची असते. म्हणजे की ते लाईफसाठी लिमिटेड टाईम त्यांना असतो लाईफमध्ये त्यांच्या. अशा वेळेला मग जे फॅमिलीज किंवा जे केअर असतात ते त्यांची केअर करतात, त्याला काय बोलतात, पॅलिएटिव्ह केअर असं बोलतात. पॅलिएटिव्ह केअर काय करते की लाईफ लिमिटिंग किंवा सिरियस कंडिशनला हेल्प करते. त्यानंतर फिजिकल असेल, इमोशनल असेल किंवा स्पिरिच्युअल असेल किंवा सोशल डिस्ट्रेस जे असेल त्या ठिकाणी त्याला ॲड्रेस करते. ओके, प्रोव्हाइड टीम मेंबर्स कोण आहे त्यासाठी? पॅलिएटिव्ह केअरला डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे आणि सोशल वर्कर आहे. समटाईम्स इन्क्लुडिंग लाईक फिजिकल थेरपिस्ट सुद्धा त्या ठिकाणी हेल्प करतात, त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात पॅलिएटिव्ह केअर. ओके, सोबतच काय, न्यूट्रिशनिस्ट म्हणजे की जे न्यूट्रिशन डायटिशियन असतात ते सुद्धा हेल्प करतात. त्यानंतर चॅम्पियन्स अँड द अदर प्रोफेशनल्स वर्कर सुद्धा त्या ठिकाणी हेल्प करतात, प्रोव्हाइड करतात पॅलिएटिव्ह केअर. त्या ठिकाणी सीक टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ देअर लाईफ फॉर देअर इल पर्सन अँड हिज ऑर हर फॅमिली. जे पण सिक पर्सन असतात, ओके, ते इम्प्रूव्ह करतात त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ समटाईम्स पर्यंत. त्यांची फॅमिली असेल किंवा तो पर्सन असेल किंवा हेअर प्रोफेशनल वर्कर असेल. मॅच द पेशंट व्हॅल्यूज अँड द प्रेफरन्सेस टू अचिवेबल हेल्थ केअर गोल्स इन द ऑर्डर टू डेव्हलप अँड द डायरेक्ट अँड इंडिव्हिज्युअलाइज प्लॅन ऑफ केअर. त्या ठिकाणी मॅच ऑफ व्हॅल्यूज आपल्याला पेशंटचं काय करायचं आहे, त्या ठिकाणी प्रेफरन्स करायचे त्यांना, आणि जे पण त्यांचे ऑर्डर आहेत, जे डेव्हलपमेंट ऑर्डर आहे त्यांच्यामध्ये, ते इंडिव्हिज्युअलायझेशन्स आपण प्लॅन केअरने करतो. इन प्लॅन केअर आपण त्या ठिकाणी यूज करतो. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय आहे की बिकम अ स्पेशल इन 2006 स्टार्ट झाली होती. ग्रीव आउट ऑफ हॉस्पाइस केअर आपण त्याला सुद्धा असं बोलतो. फोकसिंग काय केलं होतं त्यांनी, डॉमिनन्स, जसं की 3 डॉमिनन्स आहे. पेन असेल किंवा सिम्टम्स मॅनेजमेंट असेल, इन्क्लुडिंग बट इन नॉट लिमिटेड टू नॉझिया, डिलिरियम, कॉन्स्टिपेशन, डिस्ने अँड अनोरेक्सिया. सायकोसोशल अँड द स्पिरिच्युअल सपोर्ट त्या ठिकाणी देतात, आणि ॲडव्हान्स केअर प्लॅनिंग त्या ठिकाणी देतात इन कॅन्सर पेशंटमध्ये. पॅलिएटिव्ह केअरमध्ये काही हेल्पफुल होतात पेशंटला ऑल एजेसमध्ये, जसं की ॲट द टाईम ऑफ डायग्नोसिस ऑफ अ सिरियस इलनेस. ज्या ठिकाणी सिरियस डायग्नोसिस आहे किंवा सिरियस इलनेसेस आहे त्या ठिकाणी हेल्प होते. त्यानंतर इन कॉन्करन्स विथ द क्युरेटिव्ह ट्रीटमेंट फॉर द लाईफ लिमिटिंग प्रॉब्लेम, लिव्हिंग विथ द क्रॉनिक डिसीज निअरिंग द एंड ऑफ लाईफ. जे पण त्या ठिकाणी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट असते त्यांची, त्या ठिकाणी लाईफ लिमिटिंग प्रॉब्लेम जे असतात ते त्या ठिकाणी क्युरेट करतात, म्हणजे की ट्रीटमेंट देतात. जे पण क्रोनिक डिसीजमध्ये म्हणजे काय, सिव्हिअर लेवल ऑफ डिसीज त्यांचे असेल त्या ठिकाणी ते आपण केअर देऊ शकतो. निअरिंग द एंड ऑफ देअर लाईफ म्हणजे की काय, ती त्यांच्या एंड ऑफ लाईफच्या नियर बाय टाईम पिरियडपर्यंत असतात, म्हणून आपण ती पॅलिएटिव्ह केअर त्यांना देतो. पॅलिएटिव्ह केअर काय करतो आपण, प्रोव्हाइड करतो एनी सेटिंग्समध्ये, जसं की व्हेरी कॉमन इन लार्जेस्ट हॉस्पिटल असेल किंवा समटाईम्स स्मॉलर वन्स. त्यानंतर OPD असेल, ऑम्ब्युलेटरी सेंटर्स असेल. त्यानंतर ॲज अ पेन अँड सिम्टम्स ऑफ मॅनेजमेंट सेंटर असेल, या ठिकाणी सुद्धा आपण देतो. नर्सिंग फॅसिलिटी असेल किंवा ॲट होमला सुद्धा देतो आपण. द रोल ऑफ प्रायमरी केअर इन पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय, समटाईम्स जे सिम्टम्स असेल किंवा पेन मॅनेजमेंट असेल ते आपण त्या ठिकाणी त्यांना देतो. एज्युकेट करतो पर्सनला, त्या पेशंटला, त्यांच्या फॅमिलीला अबाउट द पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच काय. असिस्ट करतो आपण पेशंटला आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये, जे की ॲडव्हान्स केअर प्लॅनिंग असतात त्यांच्यासाठी. ओके, द पेशंट नीड टू बी एक्सटेंड द PCP कॅपॅबिलिटीज लाईक टू गेट एक्स्ट्रा सपोर्ट अँड हेल्प. त्या पर्सनला काय होतं, एक्स्ट्रा सपोर्ट भेटतो, एक्स्ट्रा हेल्प भेटते. त्यानंतर कल्टिवेट अ क्लिनिकल रिलेशनशिप विथ द पॅलिएटिव्ह केअर टीम मेंबर्स, प्रोव्हायडर्स ऑर द सम कन्सल्टेशन असेल किंवा केअर मॅनेजमेंट सपोर्टर असेल, त्यांच्याकडून त्यांना काय भेटतं, एक चांगली क्लिनिकल बॉन्डिंग त्या ठिकाणी त्यांना भेटते. सो द रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी, जे पण रिसोर्सेस असेल ना, जे की आपण कम्युनिटीमध्ये यूज करू शकतो पॅलिएटिव्ह केअरसाठी, ते आपण त्या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. प्रोव्हाइड करू शकतो आपण सम मटेरियल, जसं की हँड ऑर द लाईन रिसोर्सेस ऑफ द पेशंट
त्यानंतर रिकॉग्नाइज करू शकतो आपण पॅलिएटिव्ह केअर इन पेशंट प्रॅक्टिसेस फॉर डू नॉट हॅव एनी रिसोर्सेस फॉर स्पिरिच्युअल अँड द सायकोसोशल सपोर्ट. आता हॉस्पाइस केअर म्हणजे काय? हॉस्पाइस केअर म्हणजे ज्यामध्ये मेडिकेअरने बेनिफिट केला होता की सिन्स इन 1986 डिझायनेशन केलं होतं त्यांना की लेस दॅन 6 मंथ किंवा त्या ठिकाणी जे पण लाईफ शुड बी डिसीज जे असेल जे की रनआउट करतात त्यांच्या लाईफसाठी. ओके, नॅचरल कोर्सेसने त्यांना जे डिसिजेस कंडिशन आहे जे की आपण 6 मंथच्या अगोदर डिझाईन करतो. जसं की स्पेसिफिक पॅलिएटिव्ह केअर असेल, ओके, एखादी एजन्सी असेल जी की केअर प्रोव्हाइड करते. सो मोस्ट ऑफ द widespread and the developed way of providing palliative care for a patient at or the approaching the end of life, providing typically in a home but also available at the nursing homes. आपण होम्सला सुद्धा देऊ शकतो, प्रोव्हाइड करू शकतो, पण समटाईम्स जर का आपल्याकडे नियर बाय अवेलेबल असेल नर्सिंग होम्स त्या ठिकाणसुद्धा आपण ती केअर देऊ शकतो. हॉस्पिटल असेल किंवा हॉस्पाइस रेसिडेन्सी असेल त्या ठिकाणसुद्धा आपण त्यांना केअर प्रोव्हाइड करू शकतो. कॅन बी reduce the risks of the depression in a spouse even when the provide to the loved ones a few days before the date. Reduce the risks of the widow and the widower from the dying prematurely. Hospice and the palliative care both are providing close support to caregiver. Use the interdisciplinary team approaches, focus on their pain management, psychosocial and the spiritual support, and advanced care planning. Can be provided by any setting. आता यामध्ये काय आहे की जे केअरगिवर आहेत जे त्यांना सपोर्ट भेटतो एक पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पाइस केअरसाठी. मग जे पण त्यांचे टीम मेंबर असतात ते टीम मेंबर काय त्या ठिकाणी इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोचेस यूज करतात. मग ते काय फोकस करतात की ते फोकस करतात की पेन मॅनेजमेंट, जे पण पेन होत असेल पर्सनला त्या पेनला आपण कसं मॅनेजमेंट करायचं आहे, सायकोसोशल जे आणि स्पिरिच्युअल सपोर्ट आपण त्यांना कसं दिला पाहिजे, ॲडव्हान्स केअर प्लॅनिंग आपण कशी केली पाहिजे. आता जो कॅन्सरचा जो पेशंट आहे, सपोज ओरल कॅन्सर पर्सन आहे, त्याची कमांडर सर्जरी झालेली आहे, त्या पर्सनला काय असणार आहे की पेन मॅनेजमेंट आपण ते रिड्यूस करायची आपल्याला, बरोबर. आता पेन मॅनेजमेंट कोणते, त्याला जे पेन होत असणार आहेत ॲट अ टाईम, आता सर्जिकल साईडला असेल किंवा बॉडी पेन असेल, ती मॅनेजमेंट आपल्याला कमी करायचं आहे. जे तिचे सिम्टम्स आहे जे की सिम्टम्स त्याला नंतर न दिसला पाहिजे म्हणून आपल्याला ती कमी करायची आहेत. त्या टाईपमध्ये आपण हॉस्पाइस अँड पॅलिएटिव्ह केअर दोन्ही सोबत करतो. ॲडिशनल हॉस्पाइस जर का आपण बघितला सर सिमिलरली ट्रॅडिशनल व्हिजिटिंग असतं जसं की नर्स बट हॅज एनहान्स द सर्व्हिसेस टू सपोर्ट द पेशंट विथ लेस दॅन 6 मंथ ऑफ प्रोग्नोसिस. 6 मंथ म्हणजे आपल्याला कमी वेळामध्ये आपल्याला त्यांना जास्त प्रोग्नोसिस द्यायचे असते. टू कीप द पेशंट होम ऑर देअर करंट सेटिंग दे आर टू बी डिक्लाइन. आता जे पर्सन कॅन्सर पेशंट असतात त्यांना आपण एक घरी ठेवू शकतो किंवा नर्सिंग होम असेल नियर बाय त्या ठिकाणी त्यांना आपण ॲडमिट करू शकतो. इट इज अ फॉर द इंडिव्हिज्युअल्स विथ केअर गोल्स लाईक फोकस ऑन देअर कम्फर्ट, प्रोव्हाइड द बेअरवेअरमेंट सर्व्हिसेस जसे की फॉर द 13 मिनिट्स ऑफ द पोस्ट डेट. आता हॉस्पाइस आणि पॅलिएटिव्ह केअरमध्ये आपण काय करतो की पॅलिएटिव्ह केअर आणि हॉस्पाइस केअर म्हणजे काय, त्या ठिकाणी पॅलिएटिव्ह केअरमध्ये meant for this those with the serious illness ज्यांना सिरियस इलनेस आहे बट नॉट लिमिटिंग बाय देअर एक्सपेक्टन्सी, पण त्यांची लाईफ एक्सपांड करू शकत नाही जास्त वेळ. ओके, आता सेकंडमध्ये हॉस्पाइस केअरमध्ये काय की इट इज अ टाईप ऑफ पॅलिएटिव्ह केअर. हा पण पॅलिएटिव्ह केअरचा टाईप आहे बट 6 मंथ आपण किंवा लेस दॅन एक्सपेक्टन्सी आपण त्या ठिकाणी करू शकतो. कॅन बी एक्सटेंड पास्ट 6 मंथपर्यंत किंवा सर्टन क्रायटेरिया असेल त्या ठिकाणी बघू शकतो आपण. इंडिव्हिज्युअल्स मे बी स्टील रिसिव्ह क्युरेटिव्ह किंवा डिसीज मॉडिफाईंग ट्रीटमेंट आपण करू शकतो. लाईक इंडिव्हिज्युअल्स नो लॉंगर रिसिव्ह एनी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट, द फोकस बिकम्स केअर द इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ. एलिजिबल पेशंट हॅव बी सिरियस लाईफ लिमिटिंग इलनेस इन्क्लुडिंग लाईक ALS, कॅन्सर, त्यानंतर कॉग्नेटिव्ह हार्ट फेल्युअर, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, COPD, डिमेन्शिया अँड द पार्किन्सन डिसीज. यामध्ये हे आपण ह्या पेशंटमध्ये पॅलिएटिव्ह केअर देऊ शकतो. आता हॉस्पाइस केअर आपण काय करतो, पेशंट विल बी 6 मंथ ऑफ प्रोग्नोसिस असेल त्या पर्सनला, जे की त्यामध्ये काय करणार ते रिटर्न त्यांच्या क्युरेटिव्ह किंवा डिसीज मॉडिफाईंग केअरमध्ये जाणार. ओके, जर मग प्रायमरी गोल काय आपलं त्यासाठी की आपण त्यांना टिपिकली किंवा त्यांना लिव्ह करायला लावणार आपण हॉस्पाइस केअर. आता पॅलिएटिव्ह केअरमध्ये आपण बघू की ऑफर बाय एनी सेटिंग्स, कोणत्या पण सेटिंग्समध्ये आपण ते ऑफर करू शकतो. लाईक होम केअर असेल, होम असेल, हॉस्पिटल असेल. ओके, त्यानंतर कॉमन सेटिंग जे असेल त्या ठिकाणी हेल्थ केअर फॅसिलिटी प्रोव्हाइड असतात त्या ठिकाणी
आणि सेम हॉस्पिटल केअरसुद्धा पण आपण सेम या कंडिशनमध्ये अप्लाय करू शकतो, जसं की हॉस्पिटल, होम केअर आणि होम मॅनेजमेंट. ॲडव्हान्स केअर प्लॅनिंगमध्ये आपण काय बघतो, अलाव करतो आपण पेशंटला एक्सप्रेस देअर गोल्स अँड तुमच्या व्हॅल्यूज. कम्युनिकेट करतो आपण पर्सनला सोबत गोल्स, त्यांचे व्हॅल्यूज, त्यांचे क्लिनिशियन अँड द फॅमिलीसाठी. डिझायनेटेड करतो आपण त्यांचे हेअर केअर प्रॉक्झी इन द इव्हेंट ऑफ इन द कॅपॅसिटी. ॲट द टाईम ऑफ ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह मग आपण काय करू शकतो, डॉक्युमेंट करू शकतो फॉर द स्पेसिफिक विशेस फॉर फ्युचर केअर. ॲप्रोप्रिएट हेल्थ केअर आपण त्या ठिकाणी प्रॉक्झिमेटरी आपण त्यांना करू शकतो. इन्क्लुडिंग करू शकतो त्यांना मेडिकल ऑर्डर, जसे की DNR कम्फर्ट केअर. ओके. ॲडव्हान्स जर का आपण बघितलं प्लॅनिंगमध्ये, तर प्रिव्हेंट काय करायचं आपल्याला, ट्रीटमेंट आणि त्यांची अंडर द ट्रीटमेंटसाठी. त्यानंतर पेशंटचे जे पण विषय असेल त्या ठिकाणी आपण त्यांना लॉस ऑफ कॅपॅसिटी किंवा त्यांना डिसिजन मेकिंगसाठी आपण स्टॅब्लिश करायचं किंवा त्यांना मोटिवेट करायचं. प्रिपेअर करायचं त्यांना ग्राउंडवर्कसाठी फॉर द फर्दर डिसिजन मेकिंगसाठी. ओके. ॲडव्हान्स केअर इन प्लॅनिंग कंपोनंट काय आहे की हेल्थ केअर प्रॉक्झी म्हणजे काय, ओनली ऑफिशियली रिकॉग्नाइज ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह Massachusetts settings will be donate the health decision, the event in capacity, communicate patient life standing treatment, preference, medical order in appropriate or the hospice care. आता या ठिकाणी आपण काय करतो, त्यांना की रिकॉग्नाइज करतो ॲडव्हान्स डायरेक्टिव्हसाठी. डिसिजन मेकिंगसाठी आपण त्यांना डिनोट करतो, कम्युनिकेट करतो पर्सनच्या लाईफ स्टँडिंग ट्रीटमेंटसाठी आणि त्यांना मेडिकल ऑर्डर ॲप्रोप्रिएट फॉलो करायला लावतो. कम्युनिकेट करतो आपण पेशंट्सोबत विथ द पॅलेटिव्ह केअरसाठी, लाईक टॉकिंग टू पेशंट अबाउट द पॅलेटिव्ह केअर कॅन बी डिफिकल्टी असेल त्यांना, तर ते स्पेशली इन द वेन पेशंट डू नॉट अंडरस्टँड द व्हॉट इज द पॅलेटिव्ह ऑर द हॉस्पिटल्स केअर. इंटेल ऑर द नो द डिफरन्सेस बिटवीन द टू. सपोज जर का त्या पर्सनला माहितीच नाही की हॉस्पिटल्स आणि पॅलेटिव्ह केअर म्हणजे आहे काय, त्या पर्सनमध्ये आपण त्यांना एक्सप्लेनेशन करायचं आहे, त्यांना त्याची डाऊट जे ते क्लिअर करायचे. डिटरमाइन करायचं आहे आपल्याला पेशंटला. ओके. ॲडव्हान्स केअर प्लॅनिंगसाठी जसं की प्रायोरिटाईज गोल जे केअर असतात ते, ट्रान्सलेट गोल असतात प्लॅन केअरमध्ये, ते त्यांना आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. पेशंट आणि पेशंटच्या फॅमिलीला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, हॉस्पिटल्स केअर ॲडिशनल सपोर्ट का आहेत ते सांगायचे, त्यांची नीड काय आहे, आणि डिलिंग विथ द मेनी चॅलेंजिंग डिसिजन मेकिंग, जसे की बोथ पॅलेटिव्ह केअर असेल, हॉस्पिटल्स केअर असेल किंवा प्रोव्हाइडिंग ॲग्रेसिव्ह केअर असेल किंवा समटाईम्स इन ऑप्टिमायझिंग सपोर्ट ऑफ मॅनेजमेंट असेल, या टाईप म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. पॅलेटिव्ह केअरसाठी लाईक डिटरमाइन करायचं आहे पेशंटला, पेशंटच्या फॅमिलीला इलनेसबद्दल सांगायचं आहे, डिसीजबद्दल सांगायचं आहे आणि केअरबद्दल एक्सप्लेनेशन करायचं आहे. त्यांना रिअलाईज झालं पाहिजे की पेशंट आणि पेशंटची फॅमिली जी आहे ती अंडरस्टँडिंग झाली पाहिजे आपल्याला. ओके. अलो करायचं आहे आपण पेशंटला टाईमसाठी, फर्दर डिसिजन मेकिंगसाठी आपण त्यांना टाईम द्यायला पाहिजे. अवेअर असला पाहिजे आपण प्रेझेंटिंग ऑफ द मीटिंग. ओके. रिमेंबर असलं पाहिजे आपल्याला काही पॉईंट्स ऑफ फॅमिली असेल किंवा पेशंट असेल, ऑनेस्टी ऑब्जेक्ट इन्फॉर्मेशन असेल, सगळं आपल्याला माहिती पाहिजे. इन्करेज करायचं आहे आपल्याला पेशंट्सला किंवा डिझायनेट करायचं आहे आपल्याला त्यांच्या हेल्थ केअर प्रॉक्झीसाठी. त्यानंतर हेल्थ केअर प्रॉक्झी आपण त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन किंवा त्या ठिकाणी आपण फाउंड करू शकतो या वेबसाईटवरती. मेंटेन करायचं आहे आपल्याला इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंट, जसं की डिफिकल्टी इन कल्चर असेल किंवा रिलिजन असेल, सो त्या ठिकाणी डेटमध्ये किंवा इलनेसमध्ये आपण डिप्रेट वेने त्यांना एक्सप्लेनेशन करू शकतो. त्यानंतर कन्सिडर करू शकतो आपण इनकॉर्पोरेटिंग chaplain or the other religions figures to be care of team. Be aware about the cultures, त्यांचे कम्युनिटी बेस्ड अप्रोचेस काय, डिसिजन मेकिंग. ओके. कन्सिडर करायचं आहे पेशंटला ट्रान्सलेटर किंवा फॅमिलीज विथ द मेडिकल टर्मिनॉलॉजी, लँग्वेजेस बॅरियर असेल तर त्यावेळेला अवॉइड करायचं आहे आपल्याला फॅमिली मेंबर्ससोबत ट्रान्सलेटर करण्यासाठी. ओके. माईट बी आपण अनफॅमिलियर असेल तर आपण मेडिकल टर्म्स त्या ठिकाणी यूज करायचे आहेत. त्यानंतर ट्रान्सलेट करायचं आहे आपल्याला त्यांना इनकरेक्टली और समटाईम्स बी लिव्ह आउट ऑफ द इन्फॉर्मेशन, प्रोटेक्ट द पेशंटसाठी. ऑलवेज ऑफर द सायलेंट लिसनिंग अँड द इम्पॅथेटिक रिस्पॉन्स टू द इमोशन ऑफ द पेशंट. रिसोर्सेस फॉर द फिजिशियनसाठी काय, कम्युनिकेटिंग डिफिकल्टी न्यूज असेल, मेकिंग हेल्थ केअर अँड द डिसिजन फॉर अदर असेल, व्हायटल स्टॉक असेल, डाईंग इन अमेरिका असेल. त्यानंतर द कन्व्हर्सेशन्स प्रोजेक्ट असेल, IOM रिपोर्ट असेल फॉर द कन्व्हर्सेशन, मेडलाईन प्लस असेल, एंड ऑफ लाईफ असेल, गेट पॅलेटिव्ह केअर, हॉस्पाईस अँड द पॅलेटिव्ह केअर ऑफ द फेडरेशन्स ऑफ द MA. त्यानंतर प्लॅनिंग अहेड, व्हॉट आर यू चॉईसेस फॉर द
त्या ठिकाणी ब्राउचेस वगैरे त्यांना आपण डिस्क्राईब करू शकतो. कम्युनिकेट करायचं आपल्याला डिफिकल्टी न्यूजमध्ये, जसं की प्रेझेंटिंग आपण काय करतो आहे, मेडिकल सोसायटी असेल, सो त्या ठिकाणी आपण पॅलिएटिव्ह केअरला प्रोव्हाइड केलं पाहिजे इन्फॉर्मेशन कम्फर्टसाठी पेशंट आणि पेशंटच्या फॅमिलीसाठी. मेकिंग हेल्थ केअर डिसिजन फॉर अदर्स, जसं की प्रेझेंटिंग ऑफ देअर त्यांच्या मेडिसिन असेल, कॉलेज ऑफ मेडिसिन या ठिकाणी एनी रिसोर्सेस अप्लाय केले होते फॉर द फिजिशियनसाठी. व्हायटल टॉकसाठी काय केलं होतं की इंटरॅक्टिंग केले होते क्लिनिकल्स अँड द फॅकल्टी डेव्हलपमेंटसाठी. डायिंग इन अमेरिका लाईज द रिपोर्ट ऑफ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनकडून आलेली होती. द कन्व्हर्सेशन प्रोजेक्ट असेल, त्या ठिकाणी काय केलं होतं, स्टार्टर किड ऑफ द बिगिनिंग ऑफ द कन्व्हर्सेशन्स, व्हॅल्यूज, लव्स अँड वन्स. IOM रिपोर्ट म्हणजे काय की वेबसाईट आहे जी की लॉन्च केली होती फॉर द रिसोर्सेससाठी, डिसिजन टूलसाठी, पेशंट आणि पेशंटच्या फॅमिलीसाठी. मेडिलाईन प्लस हे काय, हे पेज आहे जे की आन्सर करतं तुमच्या कॉमन क्वेश्चन्सला लाईक पॅलिएटिव्ह केअर आणि पेशंटच्या फॅमिलीसाठी क्लेरिफिकेशनसाठी. गेट पॅलिएटिव्ह केअर ही कशी रिसोर्सेस पॅलिएटिव्ह केअर आहे जी की सम इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करते बाय द डायरेक्टर ऑफ पॅलिएटिव्ह केअर स्टेटमधून. हॉस्पिस अँड पॅलिएटिव्ह केअर फेडरेशन्स काय आहे, जी की एक वेबसाईट आहे जी की प्रोव्हाइड करते पॅलिएटिव्ह अँड हॉस्पिस केअरबद्दल इन्फॉर्मेशन. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक होता ऑन्कोलॉजीमधला मेडिकल सर्जिकल नर्सिंगमधील ऑन्कोलॉजी हा आपला तो टॉपिक आहे. आणि टॉपिकमध्ये आपण बघतो आहे हॉस्पिस केअर आणि पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय. ओके, या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी मी हे एक लेक्चर एंड करतो. थँक्यू सो मच.